आपला विषय आजचा काय आहे तर बाईला भोगा. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. पृथ्वी तलावर ज्या परमेश्वराने किंवा ज्या निसर्गाने आपल्याला जन्म घातलेला आहे तर त्यांनी इतर प्राण्याव्यतिरिक्त मानव प्राणी म्हणजे स्त्री व पुरुषाला जन्माला घातलेला आहे. आणि मानव उत्पत्तीचं एकच साधन आहे, ते म्हणजे स्त्री पुरुष यांनी संभोग करून मुलाला जन्म देणे. तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा. स्त्रीने पुरुषाचा भोग घ्यायला पाहिजे व पुरुषाने स्त्रीचा भोग घेतला पाहिजे. तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा. निसर्गाने तुम्ही मित्रांनो बघा बाई कशी तयारी केलेली आहे, म्हणजे तिला सुंदर बनवलं आहे. तिचे डोळे, तिचे ओठ, तिचे नितंब, तिची योनी, तिचे शरीराचा सर्व भाग हा निसर्गाने उत्कृष्टरित्या बनवलेला आहे. आणि पुरुषासाठी ती एक जन्म देणारी मुलांना असलेली व्यक्ती जरी असली तर पुरुषासाठी स्त्री ही उपभोगाची गोष्ट आहे. संभोग काय आहे तर वासना शांत करण्याची गोष्ट आहे. पण अनेक पुरुषांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही. अनेक पुरुषांच्या मनात असा स्टॅमिना राहत नाही. योनीमध्ये लिंग घातले की त्वरित पाणी पडून जातं किंवा लिंग ढिल्लं पडून जातं. जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या बायकोला, तुमच्या स्त्रीला, तुमच्या प्रेयसीला उपभोगू शकत नाही. आणि तुम्हाला जर लिंगामध्ये ताठता नसल्यामुळे स्त्रीला उपभोगता येत नसेल तर तुम्ही मर्द बिलकुल नाही येत. तुम्ही पुरुषाच्या नावाने एक कलंक आहात. कारण की तुम्ही जर तुमच्या बायकोवर शरीर संबंध केले नाही तर ती तिचं मन मारून घेते. तिला तुम्ही शरीर संबंध न केल्यामुळे, तिच्या प्रत्येक अवयवाचा तुम्ही भोग न घेतल्यामुळे तिला त्रास होतो. अनेक स्त्रिया गप्प बसतात, पण बऱ्यापैकी स्त्रिया जर आपल्या नवऱ्याच्या लिंगामध्ये ताठा येत नसेल, प्रियकराच्या लिंगामध्ये ताठा येत नसेल तर ती इतर पुरुषांचा विचार करते. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स असतात. स्त्रीच्या शरीरामध्ये हार्मोन्स असतात, म्हणजेच आपल्या शरीरामध्ये सेक्स हार्मोन असतात, स्त्रीच्या शरीरामध्ये सेक्स हार्मोन्स असतात. सेक्स हार्मोनमुळं प्रत्येक स्त्रीला आपल्या योनीमध्ये आपल्या नवऱ्याचं म्हणा, प्रियकराचं म्हणा, लिंग घातलेलं आवडत असतं. लिंग घातल्यानंतर त्याची जी शारीरिक भूक असते ही भागली जाते.